तुमचे सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्सात स्वागत करता. म्हणजे बरोबर आमचे नवीन PWD मिनिस्टर बाब दिगंबर कामत हांच्या प्रेस कॉन्फरन्साक हाजीर आसा. हांच्या प्रेस कॉन्फरन्सान पयलो विशय सायनिंग ऑफ MOU बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन एंड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड and redevelopment of the 7 projects of the state of Goa on a PPP basis. One, redevelopment of Junta House. Second, redevelopment of the Circuit House, Altino. Third one, construction of the Prashasan Stamba administrative building at Chimbal, Kadamba Plaza. This is a new project. Redevelopment of the government quarters at the Santinez, plot 1. Redevelopment of the government quarters Santinez, plot 2. Redevelopment of the government garage, Punji, and the redevelopment of the KTC bus stand at Washko. They all together 7 project आम्ही NBCCच्या वतीन घेता आणि हे पुराय जे आसा पळय PPP बेसिसचेर हे प्रोजेक्ट करता. हे प्रोजेक्ट रिडेवलपमेंटाक दिता आसतना आमकां गव्हर्नमेंट प्रशासन स्तंभ ही पूर्ण बिल्डिंग ही बांदून 100% गव्हर्नमेंटा खातीर येतली. सर्किट हाऊस जो आसा तो पूर्ण बिल्डिंग बांदून ती 100% गव्हर्नमेंटा खातीर येतली. रेस्ट ऑल प्रोजेक्ट हे अप्रॉक्सिमेटली 70-30 हाच्या बेसिसाचेर वेरियस प्रोजेक्टाचेर डिस्कशन तो त्या प्रोजेक्ट गव्हर्नमेंटान तांच्या बरोबर सांगितले. कितली वर्सां आसतली हे प्रोजेक्ट जे आमी दिता पळय न्ही हे ते पळय ते 30+30 60 years आसा. ओके. जुंता वचून आतां तितलो डेव्हलपमेंटाक मेळटलो काय? जुंता हाऊसात आमकां अप्रॉक्सिमेटली समथिंग 30%, 25 to 30% मेळटलो. आसा तितलो रिपेअर आसलो ना, थोडोसो वाडटलो. सांतिनेज गव्हर्नमेंट क्वार्टर्स. गव्हर्नमेंट क्वार्टर्साक जितके क्वार्टर्स आतां आसा तितके गव्हर्नमेंटाक मेळटले. एडिशनल बांदता ते तेंच्या कडेन. Okay, allotment of the unused vacant plot of the school building, government of primary school at Narwa for the Mother Global Foundation for running the orphanage children at Narve. Something 500 or 600. तितकोच आसलो. ना सॉरी, तेजे 4200 स्क्वेअर मीटरचो नार्वे आसा. ताची पयलेली शाळा आसा ती आमी ऑलरेडी दिता. Amendment to the business of the Government of Goa Allocation Rule 1987. Okay, Government Rule Allocation करपाक खातीर केल्लो. Next is an expenditure sanction for the roofing work of all the government buildings. For फाटले फावटी PWD मिनिस्टर आसतना पावसा पयलीं सगळ्यो वेरियस गव्हर्नमेंट बिल्डिंग तेजी रूफ जी पिड्ड्यार जाल्ली ही सगळी रूफ जी आसा ती नवीन करपा खातीर ऑलरेडी घेतल्या. नवीन PWD मिनिस्टर follow भी करता. Fifth one is the scrapping of all the government vehicles older than 15 years through the registration vehicle scrapping facilities RVSF establishment in the state of by availing the incentives under the part 6A of the SASCI scheme 25-26. Government of India ची स्कीम जी आसा ती अवेल करपा खातीर 15 वर्सां वयर जाल्ल्यो सगळ्यो गव्हर्नमेंटाच्यो व्हेकल जी RVSF च्या अंडर गोंयांत एस्टाब्लीश केला ताका ह्यो व्हेकल दिवपाचे डिसिजन पयलीं मेला घेताले सगळे घेताले आमी पयले परत. ओके, त्या विशयान डायरेक्ट डिसिजन घेवन आमी ताजो रेट ठरयला 15 yearsची. आनी गव्हर्नमेंटान कितें जालां गोंयांत फक्त एकट्यानूच एस्टाब्लीश केला आनी ताका जर तो बिजनस मेळना आसूं तर रन जावप बरें कठीण आसा. दुसरी गजाल आमी हे जर फास्ट ट्रॅक केलें जाल्यार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा आमकां वयल्यान इन्सेंटिव्स मेळटा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडल्यान. ते इन्सेंटिव्स जर घेवपाक जाय आसत जाल्यार आमकां फास्ट प्रोसेस करप हो गरजेचो आशिल्लो. सो दॅट आमी मॉडिफाय करून एक स्कीम घेता. ओके, दॅट स्कीम इज अप्रॉक्सिमेटली स्कीम गायडलायन फॉर द रिफॉर्म बेज स्कीम फॉर द स्पेशल असिस्टंट ऑफ द स्टेट फॉर द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 25-26. ओके, कितें एक स्कीम आमी ह्यो ज्यो व्हेकल सगळ्यो ज्यो आहा पळय ह्यो हे करपाक. Approval for the formulation of the new scheme, namely the मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना, जी EDCच्या अंतर्गत मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना आशिल्ली ही आमी चेंजीस करून नवीन तितून काही
नोडल एजन्सी द डायरेक्टर ऑफ द इंडस्ट्रीज ट्रेड अँड कॉमर्स त्याच्या फ्रॉम इम्प्लिमेंटिंग एजन्सी EDC अँड ट्रेनिंग पार्टनर इज अन एंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ADII. भुरग्यांच्या मदीं नवीन एंटरप्रिनरशीप क्रिएट जावपा खातीर ही स्कीम थोडीशी ओल्ड आनी नव्यान कितें आसा? खूब चेंजीस. हितून एक म्हणजे आमी ताका नोडल एजन्सी पार्टनर घेता डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री. ट्रेनिंग पार्टनर म्हणून आमी ADII घेता. गिव द हँड होल्डिंग ट्रेनिंग ही कंटिन्युअसली तांकां दितले आनी जेणे करून पयलीं भितर एक रिलॅक्सेशनूय दिल्या. बाकीचे सगळे ताजो लोन अमावंटूय वाडयल्लो आसा. सर एक रिलॅक्सेशन कितले आहा 50 years पर्यंत आसा. पहिली 45 हय 50 years पर्यंत. ओके विक्याच्या हय तुमकां सगळ्या जाणांक परत एकदां समेस्त गोंयकारांक नवरात्री शारदीय नवरात्र उत्सवा ज्यो सुरू जाता त्या शारदीय नवरात्र उत्सवाच्योय बी सगळ्या जाणांक उर्बीत परबी फुडले 9 दीस शारदीय नवरात्र उत्सव व्हडा उमेदी गोंयांतल्या वेगवेगळ्या देवळांतल्यान मनयता. समेस्त म्हणजे मोगाळ भावांनी भयणींक विशेश करून नारी शक्तीक नवरात्र उत्सवाच्यो शुभेच्छा. आनी हे सगळें सांगता आसतना नेक्स्ट रेजीम GST 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे हांव परत एकदां गोंयकारांच्या वतीन खूब खूब अभिनंदन करता. GST कावन्सील चेअरपर्सन आनी फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन हांचेय बी गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूब खूब अभिनंदन करता. सगळ्या बिझनेसमॅन ट्रेडर्स इंडस्ट्रियलिस्ट शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक म्हाजी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूब मोठ्या प्रमाणात जो फायदो म्हणजे GSTचो फायदो जो आसा तो सामान्य लोकांक तेंच्यांनी पास ऑन करचो. जेणे करून आमी म्हणटा 4 स्लॅब आशिल्ले तेणेन 2 स्लॅब जाले 5 आनी 18. ईज ऑफ डुईंग बिजनेस आनी ईज ऑफ लिव्हिंग ह्यो दोनूय गजाली ह्या नेक्स्ट GST रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा. डेफिनेटली हॅपिनेस इंडेक्स गोंयकारांचो हो वाडयल्यार आमकां दिसतलो आनी ताका लागून हांव नवरात्रीचे गिफ्ट माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे समेस्त भारतवासियांक दिलां. आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव परत तांचें खूब अभिनंदन करता आनी नवरात्री मोठ्या उत्साहात प्रारंभ जाता सगळ्या सर लोकांनी. GST गोंयाक कितलो फायदो जातलो कित्याक 50-50 आहा पहिली 9% त्याचो गोंयाक फायदो जातलो म्हणल्या पेक्षा गोंयकाराक फायदो जातलो हो चड म्हत्वाचो आसा. सामान्य गोंयकाराक हेजो बेनिफीट चड मेळटलो. सरकाराक कितें बेनिफीट जातलो पळय न्ही ताचो विचार आमी मागीर करता. पयलीं आमकां सरकारांतल्या घटका खातीर मेजर डिफरन्स आसचो PPP बेसिसाचेर कित्याक सरकाराक एक म्हणजे 2 डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंटात एकदा करच्या पेक्षा आमच्या अशा पद्दतीचे हे सगळे प्रोजेक्ट रिवायव करपा खातीर पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप म्हणजे अप्रॉक्सिमेटली ह्या सगळ्या प्रोजेक्ट पुराय कॉस्ट जे आसा सरकाराचे प्रोजेक्ट सरकाराचेच प्रोजेक्ट जर करपाची कॉस्ट जर पळयत जाल्यार 2 ते 2.5 हजारांचेर वचूं शकता. आनी पुराय जर फास्ट ट्रॅक जावन अशा पद्दतीन प्रायवेट इन्व्हेस्टमेंट जर येता आनी ते फास्ट मोडाचेर जर जाता आसत जाल्यार PPP बेसिसचेर प्रिफरन्स करता. हे प्रोजेक्ट फुडल्या 2 वर्सांच्या भितर कंप्लीट करपा खातीर इकॉनॉमीकूय खूब मोठ्या प्रमाणात बूस्ट मेळटलो. खूब मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंटूय जनरेशन जातलें आनी एडमिनिस्ट्रेटीव बिल्डिंग्स आनी सर्कीट हावस एडमिनिस्ट्रेटीव बिल्डिंग बांदल्या उपरांत आमी आतां कितलेशेच कडेन आमी रेंटल प्रिमायसिसान आसा सो दॅट आमकां नवीन बरे प्रशस्त अश्यो बिल्डिंग्स मेळटली. सर्कीट हावस गव्हर्मेंटाचे तशें पळोवंक वचत जाल्यार डेलिमिटेड कंडिशनान आसा. ताका आमी कितलेशेच फावटी आमकां सगळ्या जाणांक हॉटेल्स बूक करची पडटा. जेन्ना जेन्ना गव्हर्मेंटाचो गेस्ट येता तेन्ना ताका बरे सर्कीट हावस बांदले तांच्या लोकां खातीर बरें रावपा खातीर जातलें. फास्ट ट्रॅक करपा खातीर PPP NBCC इज एन पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया PSU नवरत्ना पैकी एक नवरत्न पब्लीक सेक्टर अंडरटेकिंग हे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे हाजो फुडल्या 15 ते 20 दिसांच्या भितर कारण तेंच्यांनी ऑलमोस्ट बेसीक वर्क हाजो कंप्लीट केला. टेंडरिंग प्रोसेस विदीन हे सुरू केल्लो आसा. फुडल्या 15 दिसांच्या भितर फाउंडेशन स्टोन काही प्रोजेक्टाचेर लागतले. सर प्रशासन सामान्य युनिटी मॉलाक लोकांनी विरोध केला न्हू. प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल हो गव्हर्मेंटाच्या जागेक बांदता. ही गव्हर्मेंटाची लँड आसा. त्या खातीर म्हाजी सगळ्या जाणां विरोध करता तांकां म्हाजें सांगणें आसा की तेंच्यांनी पयलीं प्रोजेक्ट पळोवचो.
थंय जेन्ना प्रशासन स्तंभ आनी युनिटी मॉल येतलो थंयसर जे मोर देन थाउजंड्स एम्प्लॉयमेंट जे जनरेट जातले पळय ते थंयच्याच लोकल लोकांक मेळटले. थंयसर जे बिजनेसीस सुरू जातले तेजो बेनिफीट फाल्यां सकाळी म्हणजे कोण तरी टॅक्सी आसतली, कोणाक तरी डायरेक्टली शॉप्स आसतले, बाकीचे कितें हे सगळ्यात थंयच्या लोकांक मेळटले. ती विरोध करपाची मनोवृत्ती ही लोकांनी सायडीक घेवन ह्या प्रोजेक्टाक सहकार्य बायोडायव्हर्सिटी नसतली म्हणून प्रत्येक प्रोजेक्ट हो आमी 100% एप्रूव आनी पळोवन घेतला. बायोडायव्हर्सिटी आनी हेजो सगळ्यात बायोडायव्हर्सिटीचो विचार लोकां पेक्षा म्हाजें सरकार चड करता. म्हणून तर बायोडायव्हर्सिटीचो एटलास पयले फावटी म्हाज्या सरकारान गोंयच्या बायोडायव्हर्सिटीचो एटलास पब्लीश केला. तुमकां जाय जाल्यार बूक तुमी पळोवंक शकता. ज्या ज्या जाग्यार बायोडायव्हर्सिटी प्रिजर्व करपाक जाय त्यो बायोडायव्हर्सिटी सायट म्हणून आमी डिक्लेअर केल्या. ती बायोडायव्हर्सिटीची चिंता म्हजें सरकार खूब मोठ्या प्रमाणात करता. सो मडगांव बस स्टँड तो प्रोजेक्ट आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या वतीन येता. तेज्या वेळार सर रामा कानकोडकर मास्टरमाइंड म्हणून न्यूज भायर पडटा. टायगर रिझर्वाची फायल एकूच आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटान स्कॉच अवॉर्ड फावो जाल्लो आसा. त्या सगळ्या डिपार्टमेंटांचे हांव खूब खूब अभिनंदन करता आनी प्रत्येक डिपार्टमेंटाक तुमच्या समोर हांव फोटोय घेवपा खातीर आपयता. सगळ्यात पयली गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन तेंच्यांनी स्टेट वेगवेगळे इनिशिएटीव वेस्ट मॅनेजमेंटान घेतला म्हणून तांकां मेळ्ळा. दुसरें डिपार्टमेंट ऑफ द स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स खेलो गोवा सेंटर सुरू केल्या बद्दल मेळ्ळा. तिसरें डिपार्टमेंट ऑफ द वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट इन्वॉल्विंग द चायल्डहूड न्यूट्रिशन थ्रू अंगणवाडीज हो तिसरो अवॉर्ड फावो जाल्लो आसा. चवथो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एड्युकेशन कोडिंग आनी रोबोटीक एड्युकेशन इन स्कूल हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. चवथो गोवा पुलीस डिपार्टमेंट स्पॉट द स्कॅम एंड रेडिकल कंटेंट एनालायझर्स हाज्या खातीर आमकां मेळ्ळा. आनी पांचवें डिपार्टमेंट ऑफ द लिगल मेट्रोलॉजी पॅकर्स रजिस्ट्रेशन्स कम FSSAI लायसन्स कॅम्प फॉर द सेल्फ हेल्प ग्रुप. ही नवीन इनिशिएटीव सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आमच्या लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट घेतले म्हणून तांकां मेळ्ळा. पयलीं लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाक आपयता तांच्यांनी हांगा Yes, congratulations. Director of Technical Education. For the coding and robotic education in schools. Gold medal. Who should take it? Any gold? बाकीचे आसा. आणि रोटी जाले. रोटी दोघा रोटी जाले. राईट. एक असं झालं. Hello, congratulations to all. Scores. Ajay Secretary. You also there. Gold. Who you okay? Yes. ओके सर हिंदी रामा काणकोडकरचे अजून मास्टरमाइंड अरेस्ट जावना. ताची डिटेल इन्क्वायरी सुरू आसा. जितक्या जाणांक अरेस्ट करपाक जाय म्हाका दिसता आमच्या पुलिसान मॅक्झिमम ह्या केसीत अरेस्ट केले. त्याची निश्चितच म्हाका खात्री आसा की अशा फावट परत रिपीट करता अशा पद्दतीची गुंडगिरी ही गोंयांत खपोवन घेवचे ना. म्हणून अजूनही सपोज म्हणजे म्हाका दिसता पुलीस तेजो डिटेलान आनी थॉरोली इन्व्हेस्टिगेशन करता. स्ट्रिक्टली आनी कडक जितकी शिक्षा जावपाक जाय पळय तितकी जातली हाची म्हाका खात्री आसा. आणि अरेस्ट जाऊ शकतं. सर हिंदी आणि अरेस्ट जाऊ शकतं. आणि अरेस्ट जाऊ शकतं ते केसी. आता हांवें सांगलां की इन्व्हेस्टिगेशन पुलीस करता. पुलिसांक खबर आसा. ओके सर हिंदी सर सबसे पहले मैं